मंदिरात श्रावणाच्या पहिल्या सोमवारी भाविकांची भरपूर गर्दी असते आपल्या मंदिरामध्ये. निदान 15,000 लोक तरी दिवसभरात त्यांची रेल असते नाही का. पण यावर्षी पाणी आल्यामुळे ना आम्हाला सगळं बंद ठेवायला लागते, कारण का त्यांची शेवटी काय झालं गोष्टी अगडीत गोष्टी झाल्या तर त्या आमच्यावरती येतील म्हणून आम्ही आत्ता मंदिर बंद ठेवलं आणि एका बाजूने दक्षिण दिशेने थोडंसं चालू ठेवलं आहे मंदिर, कारण का त्या बाजूने पाणी नाही आहे. तर पण काय आलं आहे सगळं यावेळेस कोलॅप्स झालं, कारण का 2 वेळा पाणी आलं. एकदा नव्हे तर 2 वेळा पूर आला आणि एवढा फटका बसला त्या ह्याचा गोष्टीचा की जाम म्हणजे त्रास झाला. आणि एवढं काम करून आत्ता परत आम्ही शनिवारपर्यंत सगळं मागच्या 25 तारखेचं शनिवारपर्यंत उरकलं आत्ता आणि परत रविवारी पाणी सोडलं. काहीच म्हणजे नाही का बसायला पण चान्स नाही किंवा काहीच हे करायला चान्स नाही. आज तरी आपण इथं उभं राहू शकतो आहे, पण आत्ता जिथं आपण उभं राहिलो तेवढं आज एवढं माझ्या माने एवढं पाणी होतं आत्ता जिथं आपण उभं राहिलो तिथे. हे पहिला सोमवार तर आता गेलाच, म्हणजे आता अजून तरी पाणी ओसरलेलं नाही आहे आणि सकाळ धरणं एवढं पब्लिक आलेलं आहे. पण आता काय इलाज नाही आम्हाला बंद ठेवण्याखेरीज नाही का, म्हणजे हे नाही झालेलं राहिलेलं. आता सकाळपासून मंदिरामध्ये काय काय पूजा अर्चा सुरू आहेत काय? आज आपले नित्यनियमाने फक्त आपण अभिषेकच ठेवतो, कारण का अभिषेक एवढे असतात की बाकीच्या काही गोष्टी करता येत नाही. त्यामुळे नित्यनियमाची पूजा आणि अभिषेक ह्या गोष्टी चालू असतात. पण ह्यावेळेस अभिषेक पण बरेच कॅन्सल केले आम्ही, कारण का काय झालं की पब्लिकला यायलाच चान्स नाही तर आम्ही अभिषेकाला बसवणार कसं त्यांना मंदिरामध्ये. यापूर्वी कधी अशा प्रकारचं चित्र या मंदिर परिसरात पाहायला मिळालं होतं का श्रावण महिन्यात? म्हणजे हां, भरपूर वर्षापूर्वी होतं ही गोष्टी झालेली, पण त्याच्यानंतर तर बरेच 15-1 वर्ष तर नक्कीच नाही झालेली काय. पण आत्ताच ही परत यावर्षी झाली. आता